कधी कधी ना आनंदासाठी मोठ्या प्लॅनची गरज नसते, फक्त आपल्या आवडीच्या व्यक्तीचा हात, थोडासा मोकळाचा वेळ आणि पावसानंतरचं सुंदर वातावरण एवढंच पुरेसं असतं. तर मंडळी, गेले 3 ते 4 दिवसापासून ना सतत पाऊस सुरू होता. घरात बसून बसून ना कंटाळा आला होता, म्हणून आज ना पाऊस थोडासा उघडत नाही तर मी माझ्या नवऱ्याला म्हटलं चला आपण आहे ना बाहेर फेरफटका मारून नेऊया, कारण की ते ना बऱ्याच दिवसानंतर आज घरी सुद्धा होते. तर घराबाहेर पडलो आणि पाहतो तर काय सगळीकडे पाणीच पाणी. आमच्या टिटोळ्यातले रस्ते ना पूर्ण पाण्याखाली गेले होते. मग आम्ही गेलो काळू नदीकडे. ती नदी पूर्ण दुतडी भरून वाहत होती. थंडगार हवा, पावसाचा सुगंध आणि निसर्गाचं ते अप्रतिम रूप, खरंच हे ना मनाला खूप भारी वाटत होतं. आणि हे जे छोटे मोठे क्षण असतात ना, हे कायम मनामध्ये आठवणी करून राहतात. पण या सुंदर दृश्यामागची ना दुसरी बाजू सुद्धा तितकीच गंभीर होती. पुढे गेल्यावर अनेक ठिकाणी कंबर भर नाही पण साधारण गुडघ्यापर्यंत पाणी साचलं होतं. रिक्षा आणि इतर वाहनांना जाण्यासाठी रस्ता नव्हता, त्यामुळे अनेक जण पाण्यातूनच चालत होते, आपला प्रवास पूर्ण करत होते. प्रत्येक जण आपल्या कामासाठी संघर्ष करताना दिसत होता. अशा वेळी जाणवतं, पाऊस जितका सुंदर असतो ना तितकाच तो अनेकांसाठी आव्हानही घेऊन येतो. तरीही निसर्गाचं हे अप्रतिम रूप ना मनाला कायम आठवणीत राहणार असतं. तुमच्या भागातही एवढाच पाऊस झाला आहे का मंडळी? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, सगळ्यात आधी सगळ्यांनी काळजी घ्या. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन असेल, मला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ना तेवढं मात्र करायला विसरू नका. बाय.